रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल जो पाला आणला होता सुबाबळीचा दिलाय आता टाकून बरं का शेळ्यांना. अजून मला सोडायचं आहे, मी आता सोडलं नाही कारण की हे 2 लाकडं आहे ना मला न्यायचे तिकडं आज, कारण की आपल्याला भुसारा करायचा आहे. 2 लाकडं नेलेत ऑलरेडी. खालची लेअर आहे ना आपण भुसाची जी खराब होणार आहे पाणी बिणी आल्यावर, तर ती आहे ना ते वावरत नाही का आपलं भुस पडलेलं ते आणून आपल्याला ते द्यायची. त्याच्यानंतर एक गव्हाच्या भुसाची, नंतर तुरीच्या भुसाची, गव्हाच्या भुसाची, तुरी भुसाची अशी करणार आहे आपण. चला ते तर होईनच, पण आधी तिकडं लाकड नेऊन देतो बाबाला. बाबा बांधून राहिले भुसारा. आता अजून खड्डेच घ्यायचेत बरं का. हे 2 नेतो आता. मला पाणी पण भरावं लागेल अवधात. बदकाला पाणी पण नाही आज. गौरीन ते पण लय आरडू राहिलेत कारण की ते टाकले त्याच्यामुळं. चला त्यांना सोडतो. आणले आता 4 लाकडं. काल एक खड्डं घेतलं होतं, आता तिकडे दुसरं घेऊन राहिलेत बाबा. ते नेमकी खाली दगड येऊ राहिलेत त्याच्यामुळं जरा हुकू राहिलेत खड्डे. आता पुढचं कुठे घेणार आहे? आयताकृती करायचं का? मग काय टेन्शन नाही. बंटी बसली आता पाण्यात, गार याला बसली बंटी. मला परत हे लाकडं पण घ्यायचे आत. तू जाती पहिलं? हां, हळूहळू जाय बरं का, पळू नको. जा, पळा पळा. पळाल्याशिवाय तुम्ही नाही ऐकायच्या. हा तुम्हाला सोडतो, चला भागो 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 भागो. चला चला चला, तुमच्या पिल्ला सोड तुम्ही आता. इकडं कुठं गेलं, तिकडं जायचं तर. मी आहे ना 2-3 दिवसापूर्वी BSF नावाचे किडे आहे ना तयार करायला ठेवले होते शेणामध्ये. बघा किती मस्त प्रणित तयार झालेले आहेत बघा. आणि पेंडमध्ये सुद्धा ठेवले होते बरं का. त्याच्यात पण आता बऱ्यापैकी तयार झाले, ते पण दाखवतो तुम्हाला. किती मस्त तयार झालेत. हे जे आपल्या मासे असतात ना उडणाऱ्या, त्यांच्या अंड्यातून तयार होणारे पिल्लं आहे ते. इथे कशी किडे येते याच्यात. अजून आहेत का नाही काय माहिती. अजून कोंबड्याला दिसले नाही बरं का. कोंबड्या इथे ना खाऊ राहिल्यात. चला ते पेंड मध्ये सुद्धा तयार झाले ते दाखवतो मी तुम्हाला. ते आपण व्हाईट पिकिंग जाणार आहे. व्हाईट पिकिंग आणि ते सिल्की बर्ड्स त्यांना जाणार आहेत. मरणाची त्याच्यात. इकडे तुम्हाला किडे दाखवतो कसे झाले तयार. चला भाऊ, मी ती पेंड आहे ना साईडला केली होती. याच्यात तुम्ही बघू शकता किती भयानक 100, 200, 300 मोजू नाही शकत इतके किडे तयार झाले. ते याच्यात तर काही नाही, पण याच्यात तुम्ही बघा, हे बघा किती भयानक किडे तयार झालेत. आता हे ना बारीक आहेत, मोठे झाले तुम्ही विचार करा किती होऊ शकतं ते. हे बघा. अजून तर मला हे काढायचं आहे, आता हे काढतो मी. बापरे बापरे, लय गरम आहे रे बाबा. हे इतकं गरम आहे ना, भयानक मध्ये गरम आहे. याच्या खाली आहेत का? बापरे बापरे बापरे. आज मजाची. आज नाही देणार बरं का मी कोंबड्यांना, बदकाला. सिल्की बर्ड्स आणि यांच्यासाठीच तयार केलेत मी, बदकांसाठीच. कोंबड्याला तर आहे बाजरी वगैरे. बघा निस्ता राडा आहे. बापरे, लय भयानक पद्धतीत झालेत ते तयार. चला आता यांना आहे ना मी याच्यात ट्रान्सफर करतोय, कारण की याच्यात जागा पुरणार नाही त्यांना. आता जे मोठे मोठे होत जाते ते हे होत जाते ते. आता याच्यात पाणी टाकायचं की नाही तीच आयडिया नाही मला फक्त, कारण की लई कडक झालंय वरची लेअर. माझ्या मते पुढच्या 1-2 दिवसात पूर्ण भुसभुशीत करून टाकते नाही पेंडीला. हे पेंडमध्ये केलं होतं मी. आणि तुमच्या मनात लई जणांच्या विचार येत असं की बाबा तुम्ही याचा व्हिडिओ का नाही काढला. लवकरच व्हिडिओ येणार आहे, पण तो व्हिडिओ पूर्णपणे हिंदीमधून येणार आहे. जशी मला बोलता येते तशी मी व्हिडिओ केला आहे तयार. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला बघायला पण भेटेल आपल्या चॅनलवर. याचं टेम्परेचर इतकं जबरदस्त आहे ना, तुम्ही विचार करू नाही शकत. दुपारच्या उन्हात मी हात घालतोय मातीत, असं झालंय. जास्त काय काही आता 4च खांब उभा झालेत आता शिक. आता याला हिरवं कापड वगैरे लावून आहे ना होऊन जाईन. आता ऊन पडलंय बरं का, त्याच्यामुळे थोडं काम बंद केलंय. पाणी पण सोडलं होतं गवताला इथं, आता त्याचं फोडावं लागेल बघ. बार इथं गवताला पाणी सोडलं होतं. अजून ना ते शेळ्यांचे तिथलं हिरवं कापड सापडायचंय, मग ते हे करायचंय. त्याला अवघड काम राहिलंय. आता भरलं का? भरत आलं गाड्या. आता या ना 2-3च राहिल्यात फक्त ओळी. 3 ओळी झाल्या का ओके, मग झालं काम.
आता हे इथलचं हिरवं कापड आहे ना, हे काढून आहे ना त्या तिथं लावायचं आहे बरं का. आपल्याला फक्त टेन्शन यायचंच आहे की बाबा हे हिरवं कापड लई छोटं आहे, तिथं पुरतं का नाही. जर नाही पुरलं तर परत ते खांब काढायचेत, परत रवायचेत. अरे बापलं काम आहे भाऊ. पण 23 तारखेच्या आता आपल्याला हे करून टाकावं लागेल, कारण की 23 तारखेनंतर यांना पाऊस सांगितला आहे. आता हे कापडाच्या मापानेच ते परत करावं लागेल, माझ्या मध्ये नाही पुरणार ते. तरी बघू आपण. आता तर फिलहाल मी अभी पाणी दे रहा हूँ. इथपर्यंत आलं आहे पाणी. आता 2 वही राहिल्यात, 2 वही झाल्या का मग काय टेन्शन नाही. मग गवताचं पूर्ण पाणी होऊन जाईल. काल तिकडचं पाणी दिलं होतं, मग परत तिकडच्या गवताला पाणी द्यावं लागतं काय माहिती. पण ते आता उद्याच सोडावं लागेल पाणी. एकखटी एवढं पाणी मी देत नाही, हळूहळूच देत असतो टप्प्याटप्प्याने. 4 वाजले तरी पण काय तापू राहिले भयानक मध्ये ऊन. चला आता हे लाकडं आहे ना, 4-5च लाकडं आहे बरं का, घेतो इकडं काढून. आता फक्त मोठले आहेत, गुंतलेले आहेत. आता बघ कसे गुंतलेले आहेत भयानक. बापरे, बोरीत झाड. चला आता घेतो मी काढून. मग इथं टाकून, इथं टाकले का मग ट्रॉली घेईन. ट्रॉली घेतली का मग ट्रॉलीत भरून आत न्यायची. मग संपला विषय लाकडांचा. इथलच्या तिथलचं सगळं गचपंग काढून इकडं आणलंय. आता दिलंय पेटून बारीक बारीक सगळ्या फांद्या. आता हे पेटंतवर ते नेऊन टाकतो असं वाटतंय मला, पण नको, इथंच थांबतो. कारण की ना इकडं तिकडं आग नाही पळावं म्हणून. ते पूर्ण जळलं का, एकदम खाक झालं का ते पूर्ण निघून जाईन एखाद्या वेळेस. इकडे येतो का नाही काय माहिती आग, पण एवढं तर सगळे होईन. आता इकडून तुम्हाला थोडं दिसत असन, पण तिकडून जर बघितलं ना बघा किती इथे पूर्ण पेटन ते. आता बघा काय मोठी आग झाली आता तयार. अबो इथपर्यंत लागू राहिले. रोडच्या कडेला आलोय, काय भयानक आग चालू आहे. सगळे एवढेच लाकडं निघले बा. आता इथं ही मोठी बल्ली आहे, पण ही म्हणलं भुसाऱ्याला इथं ठेवावं. त्या दोन आणि ही एक मस्तपैकी होऊन जाईल. एक मग सरळ लावू आपण ही, कारण की या 3 आहेत ना लय वाकड्या आहेत, या सरळ होऊन जात्या ना. तिकडचं पण आता पूर्णपणे संपलंय पेटून. आता कवर धूर चलन तिथं. चला आता वाजलेत 5. सोडल्या शेळ्या जरा बाहेर चरायला, त्या बी तिकडे गेल्या भाऊ. त्यांना इकडे दिसाना. गौरी इथंच आहे, त्यांना आणावं लागेल आकलून. आता कुठं चालल्या काय माहिती बाबा. लय घाम फोडलाय भाऊ यांनी आत्ताच्या आत्ता. पुरा घामाघूम झालोय मी, पळतच आणलंय. गौरीला भागलं भाऊ गौरीचा. सुबाबळीचा पाला द्या भाऊ यांना, बाकी काहीच नका देऊ, नुसता सुबाबळीचा पाला द्या. अशा तर शेळ्या आहेत आपल्या.